Hi friends, how are you? I am Professor Maitre Krishna. Today I am going to teach you how to identify tense. चला तर मित्रांनो, आज आपण बघूयात की आपल्याला इंग्लिश ग्रामर मधील टेन्स, एखाद्या वाक्यातील टेन्स कसा ओळखायचा. तर आपण ज्यावेळेस ही कोणतीही भाषा बोलत असतो, मग अशा भाषेमध्ये आपण ज्यावेळेस इंग्लिश बोलतो त्यावेळेस आपल्याला इंग्लिश वाक्यामधील कोणता टेन्स आहे हे ओळखण्यासाठीची आज एक नवीन आणि सोपी पद्धती मी घेऊन आलेलो आहे. बघा, देअर आर 3 काइंड्स ऑफ टेन्स. बघा, मुख्यतः काळाचे 3 प्रकार पडतात. नंबर फर्स्ट इज प्रेझेंट टेन्स, नंबर सेकंड इज पास्ट टेन्स, नंबर थर्ड इज फ्युचर टेन्स. ईच टेन्स हॅज 4 टाइप्स. प्रत्येक टेन्सचे 4 टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग ज्यावेळेस आपल्याला टेन्स ओळखायचे असते तर टेन्स ओळखण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की वाक्यातील क्रियापद कसं ओळखायचं हे पाहणं महत्त्वाचं असते. मग आज या पार्ट फर्स्ट मध्ये आपण बघणार आहोत की वाक्यातील टेन्सचा नाव कोणतं आहे हे कसं ओळखायचं. ते पाहण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आहेत. मग बघा, आपल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब हे जर टू बीचे असतात, मग ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये टू बीचे हेल्पिंग वर्ब येतात, आता टू बीचं फर्स्ट फॉर्म आहे एम, इज, आर, सेकंड फॉर्म आहे वॉज, वर, थर्ड फॉर्म आहे बीन. ज्याही वेळेस आपल्या वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर जर मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजे मेन व्हर्बला जर आयएनजी आलं तर अशा वाक्यामध्ये आपल्याला कोणतं टेन्स आहे ते ओळखता येणं आवश्यक आहे. तसंच वाक्यामध्ये टू हॅवचं रूप असतं. मग टू हॅवचं फर्स्ट फॉर्म आहे हॅव, हॅज आणि सेकंड आहे हॅड. मग आपण ज्यावेळेस वाक्यामध्ये टू बीचे रूप वापरतो तर टू हॅवचे रूप वापरतो. टू हॅवच्या रूपानंतर नेहमी थर्ड फॉर्म असतं. बघा, ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म असतं अशा वाक्यामध्ये असतो प्रेझेंट टेन्स. ज्या वाक्यामध्ये सेकंड फॉर्म असतं अशा वाक्यामध्ये असतो पास्ट टेन्स. ज्या वाक्यामध्ये थर्ड फॉर्म असतं अशा वाक्यामध्ये असतो परफेक्ट टेन्स. ज्या वाक्यामध्ये फोर्थ फॉर्म असतं अशा वाक्यामध्ये असतो कंटिन्युअस टेन्स. ज्या वाक्यात शाल किंवा विल असतं अशा वाक्यात असतो फ्युचर टेन्स. मग तुम्हाला वाटत असेल किंवा ही कोणती पद्धत आहे, तर आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या साहाय्याने बघूयात. बघा, या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊयात. आय एम प्लेइंग क्रिकेट. या ठिकाणी हे जे उदाहरण आहे, मग या वाक्यामध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी काय प्लेइंग. प्लेइंग हे किती रूप आहे, म्हणजे या ठिकाणी प्ले या क्रियापदाला काय प्रत्यय आहे, या ठिकाणी आयएनजी प्रत्यय आहे. मग जर आयएनजी प्रत्यय असेल तर आपण बघतो तर चौथं रूप. मग ज्यावेळेस वाक्यात आयएनजी प्रत्यय असतं त्यावेळेस त्यांच्या आधी टू बीचे रूप एम, इज, आर, वॉज, वर आणि बीन यांच्यापैकी एक असणं आवश्यक असते. मग या ठिकाणी आपण बघा, प्लेइंग हे जे फोर्थ फॉर्म आहे त्याच्या आधी आहे एम आणि एम हे आहे टू बीचं रूप. मग या ठिकाणी एम हे टू बीचं कितव्या नंबरचं आहे ते पाहणं आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी एमिजार हे काय आहे फर्स्ट फॉर्म. मग या वाक्यामध्ये एम हे किती रूप झालं, फर्स्ट फॉर्म झालं. आणि प्लेइंग हे किती रूप आहे, फोर्थ फॉर्म. मग ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये फर्स्ट फॉर्म असतं त्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये असतो प्रेझेंट टेन्स आणि ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये फोर्थ फॉर्म असतं अशा वेळेस आपल्या वाक्यामध्ये असतो कंटिन्युअस टेन्स. म्हणजे फर्स्ट फॉर्म म्हणून झाला हा प्रेझेंट टेन्स आणि या ठिकाणी हे आहे फोर्थ फॉर्म म्हणून हा झाला कंटिन्युअस टेन्स. मग कशामुळे बघा, एम इज द फर्स्ट फॉर्म सो दॅट प्रेझेंट टेन्स अँड प्लेइंग इज फोर्थ फॉर्म सो दॅट कंटिन्युअस टेन्स. आता पुढचं वाक्य आहे आय एम प्लेइंग क्रिकेट. मग या ठिकाणी प्लेइंग हे किती रूप आहे बघा, प्लेइंग इज ऑल्सो फोर्थ फॉर्म अँड हिअर वॉज इज सेकंड फॉर्म. मग सेकंड फॉर्म म्हणलं की आपल्या वाक्यात आला पास्ट टेन्स आणि फोर्थ फॉर्म म्हणलं की आला कंटिन्युअस. म्हणजे या ठिकाणी आय वॉज प्लेइंग क्रिकेट हा कोणता झाला, त्या वॉज हे सेकंड फॉर्म आहे त्यामुळे पास्ट झाला आणि प्लेइंग हे फोर्थ फॉर्म आहे त्यामुळे कोणता झाला कंटिन्युअस. आता
या ठिकाणी बघा प्लेइंग, प्लेइंग हे किती रूप आहे? चौथं रूप आहे. म्हणजे ज्या वेळेस वाक्यातील क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतं आणि अशा वाक्यामध्ये आयएनजी प्रत्यय लागलं आणि त्याच्या आधी जर टू बी चे रूप अथवा बी शब्द असेल, मग या ठिकाणी आहे बी. मग आता बी हे बेसिक फॉर्म आहे. मग त्याच्यापूर्वी आहे शाल. मग बघा वाक्यामध्ये शाल अथवा विल असेल तर फ्युचर. मग या ठिकाणी वाक्यामध्ये शाल आहे आणि त्यानंतर मेन व्हर्ब आहे आणि त्याला आयएनजी, म्हणून हा झाला शालमुळे फ्युचर आणि चौथं रूप आणि त्याच्यापूर्वी बी, त्यामुळे हा झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कोणता झाला? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता पुढचं वाक्य आहे आय हॅव प्लेड क्रिकेट. मग आपल्या वाक्यामध्ये जर क्रियापदाला ईडी प्रत्यय लागत असेल तर आपल्या वाक्यात क्रियापदाला जर ईडी प्रत्यय लागलं तर ते असतं सेकंड किंवा थर्ड. मग आपल्याला सर्वांना सगळ्यात अडचण येते की वाक्यातील क्रियापदाला जर ईडी प्रत्यय असेल तर नेमकं त्याला सेकंड फॉर्म म्हणायचं का थर्ड फॉर्म म्हणायचं, हा मोठा प्रश्न आहे. तर आपल्या वाक्यामध्ये ज्यावेळेस टू हॅवचं रूप हॅव, हॅज आणि हॅड यांच्यापैकी एखादाही शब्द आला आणि त्याच्यानंतर मेन व्हर्बचं जर थर्ड फॉर्म असेल तर अशा वाक्यामध्ये कधीही यांच्यानंतर थर्ड फॉर्म असतं. मग आपल्या या ठिकाणी बघा हे जे आहे प्लेड, मग या प्लेडलाही ईडी प्रत्यय आहे, परंतु याच्या आधी वाक्यात टू हॅवचं रूप यांच्यापैकी कोणतंही नाही, त्यामुळे ते थर्ड फॉर्म नाही. आणि आपल्या या ठिकाणी बघा प्लेड ही तर ईडी प्रत्यय आहे त्याच्या आधी टू हॅवचं रूप आहे, म्हणून हे झालं थर्ड फॉर्म. म्हणजे या ठिकाणी प्लेड इज द थर्ड फॉर्म आणि त्याच्या आधी हे जे हॅव आहे हे आहे फर्स्ट फॉर्म. मग वाक्यामध्ये जर फर्स्ट फॉर्म असेल तर झाला प्रेझेंट आणि थर्ड फॉर्म आलं म्हणजे झाला परफेक्ट. म्हणजे हा कोणता टेन्स झाला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतर वाक्य आहे आय हॅड प्लेड क्रिकेट. काय वाक्य? आय हॅड प्लेड क्रिकेट. मग या ठिकाणी ही ईडी आहे, पण आपल्याला बघायचं ईडी प्रत्यय असेल तर ते सेकंड किंवा थर्ड असतं, पण त्याच्यापूर्वी टू हॅवचं रूप आहे. मग आपल्या वाक्यामध्ये कधीही टू हॅवच्या रूपानंतर थर्ड फॉर्म असतं. मग त्यामुळं या वाक्यामध्ये ईडीच्या पूर्वी टू हॅवचं रूप आहे, मग टू हॅवचं हे झालं सेकंड फॉर्म आणि या ठिकाणी प्लेड हे झालं थर्ड फॉर्म. मग सेकंड फॉर्म म्हणलं की आपल्या वाक्यामध्ये बघा पास्ट टेन्स आणि थर्ड फॉर्म म्हणलं की परफेक्ट. मग हा कोणता टेन्स झाला? हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. त्यानंतर आहे हिथं बी ईडी आहे, मग ईडी प्रत्यय आहे आणि त्याच्यापूर्वी टू हॅवचं रूप आहे. मग ईडी प्रत्यय म्हणलं की या ठिकाणी हा एक तर सेकंड किंवा थर्ड फॉर्म असतं. मग आपल्याला बघायचंय या ठिकाणी हे थर्ड फॉर्म आहे का? त्याच्यापूर्वी टू हॅवचं रूप आहे. मग हॅवच्या पूर्वी शाल हा शब्द आलेला आहे. मग आपल्या वाक्यामध्ये जर शाल अथवा विल आलं तर अशा वाक्यामध्ये असतो फ्युचर टेन्स. मग फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला या ठिकाणी शाल भेटलं, त्यानंतर थर्ड फॉर्म, मग थर्ड फॉर्म म्हणलं की परफेक्ट. मग हा टेन्स कोणता झाला? फ्युचर परफेक्ट टेन्स. मग हा फ्युचर परफेक्ट टेन्स का झाला? कारण की थर्ड फॉर्म परफेक्ट, त्याच्या आधी हॅव हे बेसिक फॉर्म आहे आणि शाल मुळे फ्युचर. पुढचं वाक्य आहे आय एम प्लेइंग क्रिकेट. मग या ठिकाणी प्लेइंग इज द फोर्थ फॉर्म. मग ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं चौथं रूप असतं त्यावेळेस त्याच्या आधी यांच्यापैकी एक शब्द येणं आवश्यक असतो. मग आपल्या या वाक्यामध्ये बघा फोर्थ फॉर्म आहे, त्याच्यापूर्वी टू बीचं रूप कोणतं आलेलं आहे? या ठिकाणी बिन हे आलेलं आहे. मग बिन बघा आपल्या वाक्यामध्ये टू हॅवचं रूप बिन आहे. मग आता या ठिकाणी प्लेइंग इज द फोर्थ फॉर्म. मग फोर्थ फॉर्म म्हणलं की कोणता टेन्स झाला? कंटिन्युअस. त्यानंतर या ठिकाणी आहे कोणता शब्द? बिन. आणि बिन हे कोणाचं रूप आहे? टू बीचं. मग टू बीचं हे किती रूप आहे? थर्ड फॉर्म. मग आपल्याला वाक्यामध्ये थर्ड फॉर्म झालं, त्यानंतर त्याच्या आधी आहे टू हॅवचं रूप. मग या ठिकाणी हे टू हॅवचं कोणतं फॉर्म आहे? फर्स्ट.
मग वाक्यामध्ये फर्स्ट फॉर्म म्हणलं की कोणता टेन्स येणार? प्रेझेंट टेन्स. थर्ड फॉर्म म्हणलं की परफेक्ट टेन्स अँड फोर्थ फॉर्म म्हणलं की कंटिन्युअस. मग टेन्स कोण झाला? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचं वाक्य आहे आय एम प्लेइंग क्रिकेट. बा या ठिकाणीही आपल्याला मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म आलेलं आहे. मग मेन व्हर्बच्या फोर्थ फॉर्म आहे, त्याच्यापूर्वी टू बीचं रूप बीन आहे, त्या टू बीच्या रूपापूर्वी हॅड आहे. मग आपल्या वाक्यात कधीही चौथ्या रूपाच्या पूर्वी टू बीचं रूप असतं. मग या ठिकाणी टू बीचं रूप आहे पण थर्ड फॉर्म आहे. आपल्या वाक्यामध्ये थर्ड फॉर्मच्या पूर्वी कधीही टू हॅवचं रूप असतं. मग या ठिकाणी हे टू हॅवचं रूप आहे सेकंड फॉर्म. मग सेकंड म्हणलं झाला पास्ट. त्यानंतर टू बीचं थर्ड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म म्हणलं झाला परफेक्ट. त्यानंतर मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म आहे. मग हा झाला कंटिन्युअस, म्हणजे सेकंड म्हणून पास्ट, थर्ड म्हणून परफेक्ट आणि फोर्थ म्हणून कंटिन्युअस. मग हा झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता शेवटचं वाक्य आहे बघा. शेवटचं वाक्य कोणतं आहे? आय शॅल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. मग प्लेइंग इज द फोर्थ फॉर्म. मग फोर्थ फॉर्म म्हणलं त्याच्या आधी टू बीचं रूप आहे बीन. आता बीन इज द थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्मच्या पूर्वी आपल्याला टू हॅवचं रूप आवश्यक असतं. मग या ठिकाणी हे आहे टू हॅवचं बेसिक फॉर्म. आणि वाक्यामध्ये काय आलेलं आहे? शाल. मग वाक्यात शाल म्हणलं की अशा वाक्यामध्ये असतो फ्युचर टेन्स. नंतर आता बघा, शालच्या नंतर आहे हॅव आणि हॅवच्या नंतर हे आहे थर्ड फॉर्म. मग थर्ड फॉर्म म्हणलं की आपल्या वाक्यामध्ये झाला परफेक्ट टेन्स आणि प्लेइंग इज द फोर्थ फॉर्म म्हणजे झाला कंटिन्युअस. मग हा फ्युचर कशामुळे आहे? शालमुळं. नंतर बीनमुळं परफेक्ट अँड प्लेइंगमुळं फोर्थ फॉर्म म्हणून हा झाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता आपण बघूयात की या ठिकाणी प्ले या वाक्यामध्ये कोणतंही हेल्पिंग व्हर्ब नाही. मग आपल्या वाक्यात जर कोणतंही हेल्पिंग व्हर्ब नसेल तर अशा वाक्यामध्ये कधीही फर्स्ट किंवा सेकंड फॉर्म येतं. आणि आपल्याला हे माहिती आहे की आपल्या वाक्यामध्ये जर सेकंड फॉर्म असेल किंवा थर्ड फॉर्म असेल तर अशा सेकंड किंवा थर्ड फॉर्मला मुख्यतः ईडी प्रत्यय असतं. मग या ठिकाणी या प्ले या क्रियापदाला कोणतंही ईडी प्रत्यय नाही म्हणजे हे झालं फर्स्ट फॉर्म. मग फर्स्ट म्हणलं की आपला हा झाला प्रेझेंट टेन्स. पण आपल्याला बघायचं हा प्रेझेंट परफेक्ट आहे का? मग परफेक्ट म्हणलं की आपल्या वाक्यात थर्ड फॉर्म नाही आणि कंटिन्युअस का नाही? कारण वाक्यात फोर्थ फॉर्म नाही. मग ज्यावेळेस हा परफेक्ट अथवा कंटिन्युअस नसतो त्यावेळेस तो टेन्स असतो सिंपल म्हणून हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. आता या ठिकाणी ईडी आहे. ईडी म्हणलं की सेकंड किंवा थर्ड फॉर्म. पण वाक्यामध्ये टू हॅवचं रूप नसल्यामुळं त्या ठिकाणी ते मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म नाही. मग मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म नाही मग हा परफेक्ट टेन्स नाही. मग परफेक्ट नाही आणि सेकंड फॉर्म म्हणून पास्ट म्हणून जो हा झाला सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतरचं वाक्य आहे आय शाल प्ले क्रिकेट. बा मग या वाक्यामध्ये शाल आलंय. मग शाल म्हणलं की आपल्या वाक्यामध्ये कोणता टेन्स आला? फ्युचर. आणि वाक्यामध्ये शाल इज द मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब अँड आफ्टर मॉडल ऑक्झिलरी वी यूज द बेसिक फॉर्म सो दॅट हिअर प्ले इज द बेसिक फॉर्म म्हणून हा झाला सिंपल फ्युचर टेन्स. मग बघा मित्रांनो, टेन्स ओळखण्याची ही एक नवीन ट्रिक्स आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा भर देणं आवश्यक असतो ते म्हणजे टू बीचे रूप. आपल्या वाक्यात टू बीच्या रूपानंतर कधीही मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म असतं. आणि जर आपल्या वाक्यात मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म आलं पण त्याच्या आधी जर टू बीचे रूप जर नसतील तर अशा वाक्यामध्ये ते मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म म्हणून काम करत नाही. मग आपल्या वाक्यात टू हॅवच्या रूपानंतर कधीही मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म येतं. मग मेन व्हर्बचं जर थर्ड फॉर्म जर वाक्यात असेल तर त्याच्या आधी टू हॅवचे रूप असतातच. जर वाक्यात टू हॅवचे रूप जर नसले तर अशा वाक्यात मेन व्हर्बचं तिसरं रूप नसतं. मग ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये फर्स्ट फॉर्म असतं त्यावेळेस असतो प्रेझेंट टेन्स, ज्यावेळेस सेकंड फॉर्म असतं त्यावेळेस असतो पास्ट टेन्स, ज्यावेळेस वाक्यात थर्ड फॉर्म असतं त्यावेळेस असतो परफेक्ट टेन्स, ज्यावेळेस वाक्यात फोर्थ फॉर्म असतं त्यावेळेस असतो कंटिन्युअस टेन्स आणि ज्यावेळेस वाक्यात शाल अथवा विल असतो त्यावेळेस असतो फ्युचर टेन्स. मग आपल्या वाक्यामध्ये
बा या पद्धतीने आपण जर टेन्सची जर प्रॅक्टिस जर केली तर निश्चितच आपल्याला व्यवस्थित पद्धतीने टेन्स ओळखता येईल. आपण टेन्सच्या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत की एका टेन्समधून आपल्याला दुसऱ्या टेन्समध्ये अशाच ट्रिकने कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं ते आपण बघूयात. धन्यवाद.